नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वामी समर्थ कथा भाग क्रमांक 2। तर आपण कुठलाही वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला एक लाईक जरूर करा। तर सुरू करूयात। स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये शिरावल्यानंतर त्यांच्या दिव्य कार्याचा खरा प्रारंभ झाला। अक्कलकोट हे त्या काळी एक छोटेसे गाव होते। तेथे लोक साधे भोळे आणि श्रद्धाळू होते। स्वामी समर्थ सुरुवातीला गावाच्या बाहेर झाडाखाली किंवा स्मशानात निवास करत। त्यांच्या दिगंबर अवस्थेमुळे काही लोक त्यांना घाबरत तर काही त्यांच्या तेजाकडे आकर्षित होत। हळूहळू लोकांना कळू लागले की हे साधे योगी नसून एक महान सिद्ध पुरुष आहेत। जे कोणी संकटात असत, आजारी असत किंवा मनशांतीसाठी येत त्यांना स्वामी समर्थ आधार देत होते। कधी एका वाक्यात, कधी नजरेतून तर कधी मनातून ते भक्तांचे दुःख दूर करत असत। स्वामी समर्थ भक्तांची श्रद्धा तपासत। एखाद्या भक्ताला कठोर शब्द बोलत, कधी उपेक्षा करत तर कधी अचानक कृपा करत। अनेकदा भक्तांना वाटे की स्वामी रागावले आहेत, पण काही वेळातच त्यांच्या आयुष्यात चमत्कार घडून येई। त्यामुळे भक्तांचा विश्वास अधिक दृढ होत गेला। अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांनी अनेक चमत्कार केले। आजारी माणसांना बरे करणे, अपघातातून वाचवणे, संकटांना सापडलेल्या मार्ग दाखवणे असे अनेक अनुभव भक्तांनी सांगितले आहेत। पण स्वामी समर्थ कधीच चमत्कारांना गाजावाजा करत नसे। ते नेहमी म्हणत की श्रद्धा आणि सबुरी हाच खरा चमत्कार आहे। स्वामी समर्थ गरीब, दुबळे आणि दुःखी लोकांवर विशेष कृपा करत। कोणालाही रिकाम्या हातानं पाठवत नसत। कधी एखाद्याला अन्न देत, कधी आशीर्वाद तर कधी धीर देणारे शब्द। त्यांचे प्रसिद्ध वाक्य म्हणजेच भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। हे शब्द अक्कलकोटच्या प्रत्येक भक्ताच्या जीवनाचा आधार बनले। स्वामी समर्थांचा स्वभाव अनाकलनीय होता। कधी ते मुलासारखे खेळत तर कधी गंभीर ध्यानात लीन होत। काही वेळा ते रागीट वाटत, पण प्रत्यक्षात तो राग भक्तांच्या कल्याणासाठी असायचा। त्यांच्या प्रत्येक कृतीमागे खोल अर्थ दडलेला असे। स्वामी समर्थांनी भक्तांना केवळ चमत्कार दाखवले नाहीत, तर जीवनाचे मोलाचे धडे दिले आहेत। अहंकार सोडा, गुरुवर श्रद्धा ठेवा, सत्याच्या मार्गावर चाला आणि संकटात धैर्य सोडू नका, हाच त्यांचा संदेश होता। अक्कलकोटमध्ये राहून स्वामी समर्थांनी हजारो भक्तांचे जीवन बदलले आहे। त्यांच्या कृपेने अनेकांचे दुःख दूर झाले आणि मनाला शांती लाभली। त्यांच्या लीलांची कीर्ती दूर दूर पसरली आणि अक्कलकोट एक पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाऊ लागले। धन्यवाद। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून भाग क्रमांक 3 आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। धन्यवाद।